वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे नैराश्य. आता नैराश्य म्हणजेच काय, नैराश्याची व्याख्या काय, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि नैराश्य हे कशाने होते, तर त्याची कारणे व त्याच्यावर ट्रीटमेंट या व्हिडिओमध्ये आपण या 4 मुद्द्यावर डिस्कस करणार आहे, पूर्ण हँडरायटिंग नोट्स सह. ठीक आहे. तर आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला जर जॉईन झाले नसाल, लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला जॉईन व्हा. आणि खरंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर युजफुल ठरला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया व्हिडिओला. तर नैराश्य म्हणजेच काय, नैराश्य म्हणजेच डिप्रेशन. आता डिप्रेशन कशामुळे येते, डिप्रेशनची साधारणतः व्याख्या काय ती पाहूया. व्याख्या: नैराश्य हा केवळ तात्पुरता मूड खराब होणे नव्हे, तर तो एक गंभीर वैद्यकीय आणि मानसिक आजार आहे. तर डिप्रेशन काय, तर हे नैराश्य हा एक केवळ तात्पुरता मूड खराब होणे नव्हे, तर एक गंभीर वैद्यकीय आणि मानसिक आजार आहे. ठीक आहे. तर त्याची दुसरी डेफिनेशन पाहूया. नैराश्य म्हणजेच अशी मानसिक स्थिती की ज्यामध्ये व्यक्तीला सलग 2 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ तीव्र दुःख किंवा रिकामेपणा हातबला जाणवते. आता रिकामेपणा किंवा हातबलेला जाणवते. पूर्वी ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटायचा, आता त्या गोष्टीतील आनंद तो पूर्णपणे निघून जातो, त्यालाच नैराश्य असे म्हणतात. आता पूर्वी काय होत होते की म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटायचा, आता त्या गोष्टीमध्ये पूर्ण जो आनंद आहे तो निघून गेला, त्यालाच नैराश्य असे साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणतात. आणि पहिली जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये नैराश्य हा केवळ तात्पुरता म्हणजे मूड खराब होणे नव्हे, तर एक गंभीर वैद्यकीय आणि मानसिक आजार तो आहे. ठीक आहे. तर यामुळे व्यक्तीच्या खाण्यापिण्यावर आणि झोपण्यावर, विचार करण्याच्या क्षमतेवर अनेक परिणाम पडतात. तर ते खालीप्रमाणे त्याचे काही नैराश्याचे विविध प्रकार आहेत, टाइप्स ऑफ डिप्रेशन, ते आपण खालील प्रकारे पाहूया. ठीक आहे. आता नैराश्य जे आहे, नैराश्य हे त्याच्या तीव्रतेनुसार आणि लक्षणानुसार काय होते, तर वेगवेगळ्या प्रकारात ते विभागले गेलेले आहे. तर त्याचे सर्वसामान्य प्रकार जे आहेत ते खालील प्रकारे पाहूया. तर त्याचे प्रकार जे आहेत ते 6 प्रकार आहेत. तर त्याचा पहिला प्रकार म्हणजेच मेजर डिप्रेशन. आता मेजर डिप्रेशन मध्ये यात लक्षणे अतिशय तीव्र असतात आणि दैनंदिन कामे करण्यासाठी कठीण जातात. मेजर डिप्रेशन म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जी लक्षणे आहेत ती अतिशय तीव्र असतात, पण ते आपले दिवसभरातील दैनंदिन कामे आहेत ते कामे करण्यास कठीण जातात. दुसरं म्हणजे पर्सन डिप्रेशन. हे सौम्य असते पण 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकते. आता पर्सेंट डिप्रेशन म्हणजे काय, तर हे सौम्य असते पण ते डिप्रेशन 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ते टिकू शकते. त्याच्यानंतर चौथा प्रकार बायपोल डिसऑर्डर. आता बायपोल डिसऑर्डर म्हणजे काय, तर यात व्यक्ती कधी अतिशय आनंदी तर कधी अचानक तीव्र नैराश्य जाणवते. आता बायपोल डिसऑर्डर म्हणजे की व्यक्ती काय होते, तर अतिशय आनंद किंवा अचानकच तो नैराश्य किंवा दुःखी होते, त्यालाच बायपोल डिसऑर्डर असे म्हणतात. त्याच्यानंतर चौथा पोस्टमॉर्टम डिप्रेशन. आता पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणजे बाळाच्या जन्मानंतर स्त्रियांमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे हे नैराश्य येते. पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणजेच काय, तर आता बाळ ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस जन्मानंतर स्त्रियांमध्ये जो होणारा जो बदल आहे, हार्मोनल चेंज, तर त्या बदलामुळे हे नैराश्य जन्मातच बाळामध्ये येते. त्याच्यानंतर 5वा जो प्रकार आहे तो सायकोटिक डिप्रेशन. आता सायकोटिक डिप्रेशन नैराश्यासोबतच व्यक्तीला भास होणे किंवा विचित्र आवाज ऐकू येणे अशी लक्षणे त्याच्यामध्ये सायकोटिक डिप्रेशन मध्ये दिसू लागतात. नैराश्य. आता नैराश्यासोबतच काय, व्यक्तीला आधीच नैराश्य असते, त्यासोबतच व्यक्तीला भास, जशी की आजूबाजूला आपल्या कोणीतरी बसलेला आहे किंवा त्याचा आवाज, कोणी नसतानाही विचित्र आवाज ऐकू येणे अशी लक्षणे त्याच्यामध्ये सायकोटिक डिप्रेशनमध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर
सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर याच्यामध्ये SAD याच्यामध्ये विशिष्ट ऋतूत बहुतेकदा हिवाळ्यात येणारे नैराश्य. आता सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजेच काय तर विशिष्ट ऋतूत म्हणजेच बहुतेक वेळा काय होते हिवाळ्यात येणारे हे नैराश्य असते. त्याच्या आता नैराश्य सौम्य प्रकारात जी काही कारणे आहेत ते खालीलप्रमाणे. काउजेस ऑफ डिप्रेशन. तर नैराश्य येण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे असू शकतात. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे जैविक कारण, बायोलॉजिकल फॅक्टर्स. तर मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर उदाहरणार्थ आता उदाहरणार्थ सेरोटोनिन, डोपामाइन यांचे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आता न्यूरोट्रान्समीटर आणि सेरोटिन व डोपामाइन यांचे जे मिश्रण असते ते याचे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडते, जशी की अनुवांशिकता, जेनेटिक. आता कुटुंबातील कोणाला जर हा आजार असल्यास त्याची शक्यता वाढते. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा वडिलाला जर वडिलाकडून मुलाकडून त्याच्या मुलाला, नातवाला जर हा आजार आलाच तर त्याला जेनेटिक असा तिथं संबोधला जातो आणि हा पिढ्यानपिढ्या चालणारा एक जेनेटिक आजार होतो. ठीक आहे. आणि त्याची शक्यता फार जास्त वाढते पुढच्या पुढे येण्यासाठी. त्याच्यानंतर हार्मोनल बद्दल. आता थायरॉइडच्या समस्या किंवा रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज दरम्यान होणारे बदल, आयुष्यातील अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, आर्थिक नुकसान किंवा बालपणी झालेल्या शारीरिक किंवा मानसिक छळ, या व्यसनहीनता, मद्यपानाच्या, अंमली पदार्थाचे अतिप्रमाण सेवन मेंदूचे कार्यरत अडथळा आणून नैराश्य निर्माण होते. आता याचं अनेक कारण आहेत ते म्हणजे अनुवांशिकता, जेनेटिक, दुसरं म्हणजे हार्मोनल बदल. आता थायरॉइडची समस्या असते किंवा रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज दरम्यान होणारे जे काही शारीरिक बदल आहेत ते सुद्धा एक नैराश्याचे कारण आहे. त्याच्यानंतर आयुष्यात अपघात. आता आयुष्यात अनेक वेळा प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी घात झालेले असतात किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा घटस्फोट, आर्थिक समस्या, पैशाची समस्या, नुकसान किंवा बालपणी झालेली छळछाड हे एक त्याला कारण बळी पडते. त्याच्यानंतर व्यसनहीनता, मद्यपानाचं अतिप्रमाणात सेवन केलेले. आता मद्यपानाचे अतिप्रमाणात सेवन केलेले काय होते तर मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी नैराश्य निर्माण होते. ठीक आहे. तर त्याच्यावर ट्रीटमेंट काय, नैराश्यावरील उपाय आणि उपचार. ट्रीटमेंट फॉर द डिप्रेशन. पहिला त्याच्यावर उपचार आहे औषध उपचार. आता औषध उपचार कसा करावे तर मानसोपचार. तज्ज्ञ मेंदूतील रसायने संतुलन राखण्यासाठी औषधे देतात, तर ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू किंवा बंद करू नयेत. आता तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत ते मेंदूतील जे रसायने आहेत ते मेंदूतील रसायनातील संतुलन राखण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर औषध देतात, पण ही जी औषधे आहेत ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चालू किंवा बंद करता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मानस उपचार. आता नकारात्मक विचार बदलून त्यांना सकारात्मककडे नेले जाते. आता नकारात्मक विचार बदलून सकारात्मककडे त्यांना नेले जाते. जसे की उदाहरणार्थ आता नातेवाईकासोबतील संबंध जे आहेत त्याच्यामध्ये वादविवाद असतील किंवा पत्नीसोबत घटस्फोट किंवा पतीसोबत घटस्फोट झालेले असतील, तर अशा व्यक्तींना जवळ आणून त्यांचे बोलणं करून किंवा त्यांच्यामधील जे संबंध आहेत ते चांगले करून, तर असं सुद्धा एक थेरपी असते की त्याच्यामध्ये नैराश्य दूर करण्याची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये दिल्या जाते. त्यालाच मानस उपचार असे म्हणतात. आणि तिसरं म्हणजेच त्याला वेगवेगळ्या कामामध्ये गुंतून ठेवलेल्या म्हणजे रुग्णाला वेगवेगळ्या कामामध्ये गुंतून ठेवलेल्या नैराश्याचे प्रमाण हे सुद्धा कमी होते. जसे की शाळा, कॉलेज किंवा गावातील झालेले अनेक जे खेळ आहेत त्या खेळामध्ये त्यांना सहभागी करणे. यांनी काय होते तर जे रुग्णामध्ये जे नैराश्याचे प्रमाण आहे किंवा तो सतत दुःखी राहतो त्याच्यामध्ये त्याचं मन ड्रायव्हर्ट होते म्हणजे त्याच्यामध्ये ते मन गुंते आणि अशा विचारांकडे त्याचं दुर्लक्ष होते. त्यालाच नैराश्यावरील ट्रीटमेंट असे म्हणतात. तर
नैराश्य म्हणजे डिप्रेशन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्या हँडरायटिंग नोट्स तुम्हाला कशा वाटल्या? तुम्हाला अक्षर व्यवस्थित समजते की नाही ते तर व्हिडिओ जर खरंच तुम्हाला जरा युजफुल झाला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलचा आपला लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी चॅनलला लगेच जॉईन व्हा. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर द वॉचिंग.